ओके. Okay, hello, this is the My Artifact episode number 771 might be. 775. काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला नव्हता, सो हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. कालची तारीख होती 19 एप्रिल 2017, मंगळवार आणि बुधवार. काल कसं होतं, काल काही नाही, काल बुधवार होता. काल काही नाही, सगळे ड्युटी गेली. ड्युटी करून नंतर घरी आलो. संविधाचा फोन आला की हे तिकडे आल्या म्हणे नागपूरला आत्याकडे, सो येऊन जा म्हणे, गाडी घेऊन येऊन जा म्हणे. सो कसं की आता गाडी घेऊन जाणं म्हणलं तर पूर्ण वाट लागून जाईल, कारण ट्रॅफिक पोलीस माझी पूर्ण फाटते राव ट्रॅफिक पोलीस पाहिल्याबद्दल. सो तरी मी कसा तरी गेलो. गेल्यानंतर आम्ही इथून गेलो इंटरनिटी मध्ये. तिथे काहीतरी 7 डायमेन्शन मूवी, काहीतरी 10-15 मिनिटाचा मूवी तो बघितला. समीर दादा खूप पैसे खर्च करते, बहुत जास्त. ऍक्च्युली इट्स टू मच. ते 400-500 रुपये 1000 रुपये तर एकदम असेच वेस्ट करून देतात, जस्ट लाईक की काहीच नाही, काही व्हॅल्यूच नाही अशा प्रकारे. रे भाऊ, ते एअरपोर्ट वरून ते आत्याच्या घरपर्यंत उबरनी आले. ओला उबर ते एक प्रकारे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे, स्पेशल बाय कार. सो त्यासाठी त्यांना 400 रुपये लागले, जे की फक्त एअरपोर्ट पासून ते बर्डी पर्यंत यायचं होतं, जे की लागणार फक्त 10 रुपये किंवा 20 रुपये. आणि बर्डी पासून गाडी होती ती 16 रुपये. सो करीब 36 रुपयात त्यांचं येणं जाणं होतं. त्या 36 रुपयासाठी त्यांनी 400 रुपये खर्च केले. त्यांचा फर्स्ट टाइम होता आणि त्यांनी कधी घर बघितलं नव्हतं. सो ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करू शकतो, कारण स्टार्टिंगला आपल्याला काही आयडिया नसते. त्यावेळी तुमची फिजिकली, मेंटली आणि इकॉनॉमिकली तुमची मारणं आहेच. त्याच्यामध्ये गलती वगैरे कोणाची वगैरे नाही आहे. इट जस्ट कोइन्सिडन्स की त्यांना काही माहित नव्हतं त्याच्याबद्दल, राईट. मग काल काही नाही, ते 70 बघितलं, घरी आलो, पिझ्झा खाल्ला. आत्याकडे गेलो का मस्त खायला भेटते. पिझ्झा खाल्ला, मटण खाल्लं, खूप दिवसानंतर मटण खाल्लं. जास्त जेवलो नाही, कारण मला वाटलं कारण आपण जास्त जेवलो तर माइट बी आपलंच कसं अपचन होईल म्हणून. सो कसं मी जास्त जेवलो नाही. बट मी बाकीच्या वस्तू खूप खाल्ल्या. 2 आईस्क्रीम खाल्ले, 3 आईस्क्रीम खाल्ले ऍक्च्युली. 3 आईस्क्रीम खाल्ले. त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्ले, देन पिझ्झा. मी असं खूप काय एक्सपेक्ट केलं राव का डॉमिनोजचा पिझ्झा खूप माहोल वगैरे असेल, म्हणजे आपण एवढे पैसे खर्च करून राहिलोय 400-500 रुपये. सो माइट बी तो पिझ्झा बहुत चांगला असेल असा मी विचार केला. बट असं काही नाही राव, पिझ्झा मोठा बकवास. आणि शेवटी ब्रेड राहतेच राव, खाली ब्रेड तर राहतेच. मला वाटलं का एक प्रकारे कसा पिझ्झा कसा एकदम डालड्याचा असतो, खालून पासून वरपर्यंत कम्प्लिटली डालड्याचा, असं काही आहेच नाही.
म्हणजे कम्प्लिटली कसा की खालचा ब्रेड वरती चीज आणि त्या चीजवर टॉपिंग. म्हणजे तुम्हाला समजा चिकन खायचं असेल, म्हणजे पनीर पाहिजे असेल तर पनीर, व्हेज पाहिजे असेल तर कांदे पोहे, अजून काही वेगळं पाहिजे असेल तर काही टाकते त्याच्यात. म्हणजे कसं आहे की जो स्ट्रक्चर आहे ना तो बिलकुल सारखा. पहिले खाली ब्रेड आणि वरतं तो चीज आणि त्या चीजवर ते टॉपिंग टाकते वेगवेगळे प्रकारचे. मग त्याचेच पैसे घेते 400-500 रुपये. 400-500 रुपयाचा पिझ्झा खाण्यापेक्षा त्याला 20 रुपयाचा एक समोसा खा राव. वेल, मला काही आर्ग्यू नाही करायचं आहे. सम पीपल्स हॅव देअर हॅबिट अँड सम पीपल्स वुडंट हॅव देअर हॅबिट. सो या, मग काल काही नाही, काल संध्याकाळी झोपलो. कारण कसं की समीर दादाची सकाळचीच फ्लाईट होती आजची. आज सकाळी त्यांची 8 वाजताची फ्लाईट होती. 2 घंटे त्यांना अगोदर जायचं होतं. सो कसं की 5 वाजताच ते निघाले. त्यांना 4 वाजता उठावं लागलं. सो काइंड ऑफ लाईक अ प्रिटी रफ डे त्यांच्यासाठी. मग त्याच्यानंतर का नंतर मी पण 6 वाजता वगैरे घरी आलो. आल्यानंतर मग काल जेवढं झालं ते झालं. So this is the My Artifact episode number 775. Right now we are at आत्याच्या घरी, नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू. अरे होऊन जा रे भाऊ कॅन्सल. अरे होऊन जा. अरे स्टॉप होऊन जा. रिसेंटली नाही का माझा फोन एवढा हँग होत आहे ना. आर्टिफॅक्ट एपिसोड करायच्या वेळेस नाही का इतका हँग होत आहे का बहुत जास्त. झाला कॅन्सल. Hello, this is the My Artifact episode number 776. Right now we are at आजची तारीख आहे 20 एप्रिल 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8:15. यस. आज काय झालंय, आज काही नाही. आज सकाळी उठलो. आज काल ऍक्च्युली मी आत्याकडे होतो. सो कसं आहे की न सकाळी चालू 6 आल्यानंतर कसं माझ्यापाशी बिलकुल टाइम नव्हता. सो आलो, पहिले फ्रेश झालो, तोंड वगैरे धुतलं, संडास वगैरे केली, ड्युटीला गेलो. 8 वाजता ड्युटी. मग त्याच्यानंतर मामाजीचा फोन आला, म्हणे घरी सांग म्हणे. सो मी कसं की कम्प्लिटली एक्झॉस्टेड होतो. दुपारी एवढी भयानक गरमी आणि या गरमीमध्ये साला हे ऑपरेशन वाले एवढे त्रास बहुत जास्त राव. रिसेंटली कम्प्लिटली माझं डोकं पूर्ण खाऊन टाकते. सो मी विचार केला की यांच्यासोबत जास्त बोलायचंच नाही. ठीक आहे, नाही बोलायचं. बट काय आहे की आता कसं की ऊन आहे, गरमी आहे आणि मला कसं गरमी आहे त्यामुळे थोडं सावलीत बसतो. आता आपण कंट्रोल रूम मध्ये बसण्याशिवाय माझ्यापाशी दुसरा काही चारा नाही ना. कारण कूलिंग टॉवरवर बसलं तर अरे बापरे, जे स्टीम आहे ती तर ऑलरेडी गरम असते आणि ती समजा ते म्हणजे वरूनच एक्झॉस्ट होत असते कूलिंग टॉवरच्या. आणि आय जस्ट ही त्याच्यापेक्षा मी फक्त 4-5 फीट खाली असतो. सो मी काफी ते गरमी महसूस होते यार त्यावेळेस. म्हणजे कूलिंग टॉवर कॅन्सल. मग बसू कुठे मग कंट्रोल शिवाय दुसरं काही जागाच नाही राव. मग का कंट्रोल रूम मध्ये बसल्यानंतर साला मी जास्त कोणासोबत बोललो नाही. बट ऍक्च्युली आय जस्ट फील रिअली डिफरंट. का जेव्हा मी पढाई करतो ना तेव्हा मला झोप बहुत जास्त येते. रिसेंटली मी या उन्हाळ्यात तर बहुतच जास्त झोपून राहिलो, बहुत जास्त. या दुपारी म्हणजे दुपार असो, संध्याकाळ असो का सकाळ असो, साला माहित नाही बट बहुत जास्त झोप लागते. मग काय नाही, झोप लागली तर झोपून जातो मी. कारण मोस्टली कसं आहे की आपलं काम मी मोस्टली कामासाठीच हे करतो. म्हणजे आपलं काम जिथे आहे तिथे आपण काम करावं, परमिट घ्यावं, काम करावं. काम झालं ओके ठीक आहे, मग तुमची सिस्टीम चालवा बा. माझं मग काही हे नाही. रोजचं आपला 1 परमिट घ्यायचं आणि 1 परमिट कॅन्सल करायचं. इमर्जन्सी 2 परमिट वगैरे. इनफ यार. मला नाही का या ड्युटी बद्दल विचार करून नाही का माझं डोकं खराब नाही करायचं.
म्हणजे काय आपण एवढं हार्ट अँड सोल लावतोय प्रत्येक गोष्टीसाठी, या जॉबसाठी, तर भेटते किती आपल्याला 8,000 रुपये. ठीक आहे, आपले एक्सपिरियन्स भेटून राहिलाय, याला आपण जास्त इम्पॉर्टन्स देऊ. ठीक आहे. बट काय आहे की 8,000 रुपये तर भेटून राहिले, बट कसं हार्ट अँड सोल लावून राहिलो, स्वतः पूर्ण कष्ट करून राहिलो आहे, सामान स्वतः आणून देऊन राहिलो आहे. सो काय आहे की एवढं सारं केल्यानंतरही सुद्धा कोणी म्हणते ना का, ठेकेदार म्हणते की तुमसे मुझे क्या फायदा म्हणते, तुम क्या कर रहे हो बोलते, आणि लॉट ऑफ थिंग्स अशा काही बोलते की ते बोलून आपण निराश होऊन जातो. चला एवढं करून सुद्धा आपल्याला शिवा खा लागते, आपल्याला शिवा. या वाय का ऐकून घ्यायच्या शिवा? कारण भाऊ तुझी रोजी रोटी त्यांच्या याच्यावर चालत आहे. या आता जे काही तुझ्यासोबत होऊन राहिलंय ते होऊ दे, 1 वर्ष तुझ्यासोबत जे काही होत आहे ते होऊ दे. बेटर आहे तू दुसरा जॉब गेन कर. तुला नाही का धावावं लागेल राव, या पडावं लागेल, थोडी मेहनत घ्यावंच लागेल ना, आता तर घ्यावंच लागेल. या कारण तू एक प्रकारे टार्गेट सेट कर का आता एप्रिल, मे आणि जून मध्ये माझं 1 वर्ष पूर्ण होत आहे. सो तुला कसं आहे, जून किंवा जुलैमध्ये तुला दुसरी जॉब घ्यायची आहे. तुझ्यापेक्षा हार्डली 2 किंवा 3 महिने आहे. 3 महिन्यात तुला दुसरी जॉब भेटलीच पाहिजे, आणि मुंबई किंवा पुण्या ठिकाणी. या कारण सांगू, कारण भाऊ जेव्हा तू नाही का दुसरी जॉब घेशील तेव्हाच तू एक प्रकारे थोडं मेंटल प्रिपेअर राहशील. कारण या जॉबमध्ये शिकण्यालायक, इंजिनिअरिंग शिकण्यालायक काहीच नाही. रद्दी घोटाळा काहीच नाही, पूर्ण घंटा कुछ भी नाही इसमें. नुसतं माणसं सांभाळा, माणसाला हे करा, माणसाला ते करा. व्हॉट इज दॅट? म्हणजे हे काय, हे आहे इंजिनिअरिंग म्हणजे काय माणसं सांभाळणं आहे का, माणसाकडून काम करणं आहे का? हे तर पागल्यासारखं, हे तर जस्ट मॅनेजमेंट वाल्यांचं आहे. अरे लोकांना मॅनेज करणं, मी मॅनेजमेंटचा बंधन आहे, मी इंजिनियर आहे. आता भाऊ जे पदार्थ पडलं ते पडलं, ठीक आहे, ओके. बस याचा एक्सपिरियन्स घेऊन आपण कसं की पुढे निघायला पाहिजे असं मला वाटते. इथे स्टॉक न राहायला पाहिजे. जवळपास 2 किंवा 3 महिन्यामध्ये तुला मुंबई किंवा पुण्याला जॉब घ्यायचीच आहे. मुंबई किंवा पुणे काऊन वाय? हे बघ, तुला कसं फुल लाईफ मध्ये कंटिन्यू जॉब नाही करायचा आहे. या म्हणजे कसं आहे की तुला जॉब नाही करायचा आहे, तुला फिल्म मेकिंग मध्ये जायचं आहे. तुझं डेस्टिनी फिल्म मेकिंग आहे, नॉट अ इंजिनिअरिंग, राईट? तर कसं आहे की आता आपल्याला फिल्म मेकिंग मध्ये जायचं आहे, तर आपल्याला फिल्म स्कूल जॉईन करावं लागेल. आता फिल्म स्कूल जॉईन करायची आहे तर नागपूरमध्ये फिल्म स्कूल जॉईन आहेच नाही. आय जस्ट फाउंड इट, बट असं काहीच नाही आहे इथे. आणि मग मी काफी डिसअपॉइंटमेंट झालो, आणि मला वाटलं की आपण मुंबई किंवा पुण्या ठिकाणी जाऊनच आपण आपली फिल्म स्कूल जॉईन करू शकतो आणि आपली जर्नी एक प्रकारे सुरुवात करू शकतो. कारण जोपर्यंत आपण नागपूर किंवा पुण्याला जाणार नाही, आपण फिल्म स्कूल जॉईन करू शकणार नाही. फिल्म स्कूल जॉईन करू शकणार नाही म्हणजे आपण फिल्म मेकर बनू शकणार नाही. इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला फिल्म मेकर बनायचं, समोर खूप साऱ्या फिल्म बनवायचे. आणि रिसेंटली मला डोक्यामध्ये एक फिल्म आली आहे यार, एक स्क्रिप्ट आहे. ऍक्च्युली काल मी रेकॉर्ड केली होती, बट माझा फोन काल एवढा हँग होत होता, एवढा हँग भाऊ, का रेकॉर्ड करता करता तो शटडाऊन झाला. या रेकॉर्ड करता करता शटडाऊन झाला. आणि ऍक्च्युली मी रेकॉर्ड करत होतो ती गोष्ट, म्हणजे ती फिल्म जे माझ्या डोक्यामध्ये होती. सो या आता पुन्हा करावं लागेल रेकॉर्ड. सो आजचं हेच आहे की तुला थोडंसं आता जॉब हंटिंग करावं लागेल. या Naukri.com किंवा ईमेल वगैरे चेक कर, कंटिन्यूस चेक कर, इकडे तिकडे बघ, याला विचार. कन्सल्टन्सी वाल्यांना कॉल नको करू असं मला वाटते, बट जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत मी कसं बाहेर निघू शकत नाही. या कारण जसे पेपर खतम झाले तसे मी माझा टायपिंगचा कोर्स लावीन, आणि टायपिंगचा कोर्स झाल्यानंतर कसं की मला कन्सल्टन्सी वाल्याकडून थोडंसं प्रेफरन्स घ्यावं लागेल.
बट कन्सल्टन्सी वाल्यांकडून जर प्रेफरन्स घेईन तर ते मला कसं नागपूरमध्येच लावून देईन, जेणेकरून काहीच फायदा होणार नाही माझ्या यासाठी. सो कसं आहे की मला थोडंसं हंटिंग करावं लागेल. मग त्याच्यानंतर माझी दुसरा एक चॉईस आहे की सीधा डायरेक्ट पुणे किंवा मुंबईला चालला जा विदाउट एनी जॉब सिक्युरिटी. यू जस्ट हॅव टू गो अँड यू जस्ट हॅव टू बी फॉल. कसं का मग मुंबई किंवा पुण्याला गेल्यानंतर मग एक प्रकार काय समुद्र आहे. मग तुम्ही एक तर पडा, डुबा, नाही तर तैरा. जिवंत राहण्यासाठी तुम्हाला पोहावं लागेल, मरण्यासाठी तुम्हाला डुबावं लागेल. आणि मरण्यासाठी काहीच नाही करायचं, बस गुपचाप बसून राहायचं आहे आणि बस आपोआप मरणार आहे, बाकी कुछ भी नाही. बट जिवंत राहण्यासाठी आपल्याला तडफडायला लागेल, पोहावं लागेल, एक तर सिंक और स्विम. बट हा जो आहे हा फंडा काफी डिफिकल्ट होईल राहण्यासाठी. या सिंक अँड स्विम इट्स नॉट अ गुड आयडिया. कारण ऍक्च्युली म्हणण्यासाठी सांगण्यासाठी बहुत चांगला आहे, बट आय जस्ट नॉट प्रेफर. फिजिकली मेंटली हर्ट करून स्वतःला डेस्टिनी अचीव्ह करणं इट्स नॉट माय काइंड. कारण भाऊ मेहनत वेगळी गोष्ट. आता हे बघ, मेहनत करून राहिलाय, मेहनत केल्यानंतर आपल्याला, मला माहित आहे ना का आता मी जॉब करून आल्यानंतर आता मी फ्री आहे राव, ठीक आहे, आता इथे घर आहे, राहण्यासाठी पंखा आहे वरती, झोपण्यासाठी जागा आहे, खाण्यासाठी जेवण आहे. माझी दिवसभरात 8 घंट्यात मला जेवढी मारणं होत आहे मारा राव, ठीक आहे, ओके. बट त्या 8 घंटे झाल्यानंतर जे मला जे सॅटिस्फॅक्शन भेटते घरी आल्यानंतर ते भेटून राहिलं ना. या मुंबई पुण्यामध्ये म्हणजे सिंक अँड स्विम एक प्रकारे हा जो फंड आहे हा प्रकारे युटिलाइज करतो म्हणलं तर जस्ट लाईक अ प्रिटी हार्ड. फर्स्ट थिंक आहे की आपल्याला तिथे राहीन कसं, जाईन कसं, थांबू कुठे, राहू कुठे आणि जगू कसं वगैरे वगैरे लॉट्स ऑफ क्वेश्चन्स आहे राव. आणि कसं की हे सगळे जे क्वेश्चनचे आन्सर आहे तो देते पैसा. या आणि पैसा येणार कुठून, वडिलांकडून. आणि वडील तर असे जाऊ देणार नाही विदाउट एनी जॉब सिक्युरिटी. या आणि मलाही वाटते राव का त्यांचे पैसे विदाउट एनी काइंड ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट त्यांचे पैसे वेस्ट करणं. कारण एक प्रकारे नाही का मुंबई किंवा पुण्यामध्ये जाणं म्हणजे एक प्रकारे ब्लाइंडली कोण्या निशाण्यावर गोळी मारणं. ब्लाइंडली म्हणजे डोळे झाकून आहे आणि तुम्हाला निशाणा मारत आहे. आता तो निशाणा कुठे लागन, पॉइंटरवर लागन, कोणत्या डोक्यावर लागन का, तो व्हॉट एव्हर इट हॅपन्स, टफ टाइम. या सो आज एवढं. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 776. राईट नाउ वी आर ॲट कापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.